नमस्कार, मी मीनल मोहाडीकर. आपल्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि आरोग्यमय जाऊन दे. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीच आपण जानेवारी महिन्यामध्ये एक अंक घेऊन येत असतो. संक्रांती पूर्वीचा हा अंक असतो आणि त्यामध्ये विविध प्रकारच्या उद्योगिनींच्या सक्सेस स्टोरीज असतात. तरी यावर्षी आपण AUPBX म्हणजे आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज ही जी आपण कॉम्पिटिशन घेतली होती त्याच्यातल्या काही उद्योगिनींबद्दल आपण या अंकात तुम्हाला बघता येईल. आणि तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आम्ही उद्योगिनीचा अंक नक्कीच आवडेल. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना या आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची माहिती अवश्य द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. कला नव्या व्यवसायाचा आधार. जे न देखे रवी ते देखे कवी. ही उक्ती कलाकारांसाठी अगदी योग्यच आहे. जसे सर्वसामान्यांच्या दृष्टीने एखादा दगडच असतो, पण जो मूर्तिकार असतो त्याला मात्र त्या दगडात सुंदर मूर्ती दिसते. त्या दिसणाऱ्या मूर्तीच्या बाजूने असणारा दगड तो छिन्नी हातोड्याने बाजूला करतो आणि त्याच्या मनात असलेलं सुंदर शिल्प लोकांच्या दृष्टीचं समाधान करणारं ठरतं. अगदी तसेच रिचाताईंच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. रिचाताईंच्या घरचाच व्यवसाय आहे. त्यांच्या आई वडिलांचा व्यवसाय म्हणजे अनंत एंटरप्राइजेस ही प्रथितयश कंपनी. हा व्यवसाय स्प्रिंग बनवण्याचा आहे. या कंपनीमध्ये न वापरल्या जाणाऱ्या ज्या स्प्रिंग्ज असतात त्यातून रिचाताईंच्या कलात्मक वस्तू बनू लागल्या आहेत. त्यांच्या मुळातल्या कंपनीतील जे वेस्टेज म्हणून टाकून दिले जाते त्यातून रिचाताईंनी आपल्या कल्पकतेनं नव्या अनंत एंटरप्राइजेस डेकोर या कंपनीची सुरुवात केली. मुळात रिचाताई अनेक प्रकारच्या स्प्रिंग बघतच लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. रिचाताईंनी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आहे, पण मुळात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना चालू असलेला व्यवसाय पुढे चालू ठेवतील अशाच प्रकारे वाढवले आहे. त्यामुळे त्या MBA सुद्धा झाल्या आहेत. या व्यवसायामध्ये येण्यापूर्वी त्यांचे स्वतःचे कपड्यांचे दुकान होते, पण ज्यावेळी त्यांच्या घरच्या व्यवसायाला त्यांची गरज भासली त्यावेळी त्यांनी आपले दुकान बंद केले आणि आपले पूर्ण लक्ष अनंत एंटरप्राइजेस या कंपनीवरच केंद्रित केले. त्यानंतर सतत वेस्टमध्ये पडलेल्या स्प्रिंग्स त्यांना दिसत होत्या आणि यांचा उपयोग आपण केला पाहिजे असं सतत मनात येतच होतं. त्यांना लागणारे सर्वच सामान आणि मुख्य म्हणजे मदतीला लागणारे हात हेही त्यांच्याच कंपनीत उपलब्ध होते. अशातच जून 2023 मध्ये मीनलताईंनी त्यांना पुण्याला होणाऱ्या प्रदर्शनात भाग घेण्यासाठी आग्रह केला. त्यांची आई म्हणाली की आपला जो स्प्रिंगचा व्यवसाय आहे त्यातले सामान वापरून तू स्टॉल घेऊ शकत नाहीस, मग कसा तू प्रदर्शनात भाग घेणार.
यातूनच रिचाताईंच्या मनामध्ये लपलेला कलाकार जागा झाला. त्यांनी आजूबाजूला असणाऱ्या स्प्रिंग्ज, रंग याचाच वापर करूया असे ठरवले. काय करता येईल असा विचार करत असतानाच त्यांना परदेशात पाहिलेल्या स्प्रिंग वापरून बनवलेल्या काही वस्तू आठवल्या. मग स्प्रिंगचा वापर करून अनेक गोष्टी बनू लागल्या आणि अक्षरशः रिचाताई आणि त्यांच्या टीमने रात्रीचा दिवस केला आणि अनेक डेकोरेटिव्ह गिफ्ट आर्टिकल्स तयार होऊ लागले. अगदी थोड्याच वेळात रिचाताईंनी प्रदर्शनात भाग घेतला. त्यांच्या स्टॉलवर पेन होल्डर, फ्लॉवर पॉट, पेन्सिल होल्डर, मेणबत्ती स्टँड, कारमध्ये गणपती ठेवण्यासाठी किंवा इतर गोष्टी ठेवण्यासाठी स्टँड अशा सर्व वस्तू सजल्या. त्यातही रिचाताईंनी लोकांना वस्तू अधिक आठवणीत राहण्यासाठी ज्यांनी फ्लॉवर पॉट किंवा गणपती ठेवण्यासाठी स्टँड घेतले त्यांना फुलं, पेन, गणपतीच्या छोट्या मूर्ती असेही दिले. शिवाय या वर्षीच्या दिवाळीत काही स्प्रिंग वापरून आकाशकंदीलही बनवले आणि ते विक्री करण्यापेक्षा दिवाळीची भेट म्हणून अनेकांना दिले. सर्वांनाच त्यांची ही भेट खूप आवडली. रिचाताई म्हणतात की या स्प्रिंगसाठी जो रंग लावायचा आहे तो सहज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वेल्डिंग करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यांच्याच कंपनीत मिळू शकतात. फक्त त्यासाठी त्यांना आणि त्यांच्या टीमला नेहमीच्या कामाव्यतिरिक्तचा वेळ उपयोगात आणावा लागतो. रिचाताई काही गोष्टी घरी नेऊनही रात्री उशिरापर्यंत काम करतात. थोडक्यात आपली आवड ज्यामध्ये असते त्यामध्ये कितीही श्रम झाले तरी कष्ट होत नाहीत हेच खरं. रिचाताईंच्या या वस्तूंना प्रदर्शनात खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्यांनी आजपर्यंत 2 प्रदर्शनात भाग घेतला आहे. शिवाय सोशल मीडियावरही त्यांना ऑर्डर्स मिळतात. त्याप्रमाणे त्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचतात. मूळच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष न करता आपल्या आवडत्या गोष्टीमध्ये रमण्यात रिचाताईंना अधिक आवडते. थोडक्यात कामात बदल म्हणजे विश्रांती हा नियम त्या स्वतः आत्मसात करत आहेत. हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल. सौ शैला गोखले, रिचा शहा, 9890811783. कलाकारांचा आदर. आपण सारे शालेय जीवनात रोज प्रतिज्ञा म्हणतो. त्यामध्ये आपल्या देशाची प्रतिमा दिसते. त्यात आपल्या देशात अनेक संस्कृती, परंपरा आणि त्याचबरोबर कला कौशल्यांनी नटलेला देश आहे असे समजते. मग या सर्वांचे जतन आणि संवर्धन करणे ही जबाबदारी आपलीच आहे हेही तितकेच खरे आहे, नाही का? पण असं करणं प्रत्येकाला जमतं असं मात्र नाही. पण योगिता देशपांडे यांच्यासारख्या ज्या मुळातच कलावंत आणि कलेतच रमणाऱ्या असतात त्या मात्र काही लोप पावणाऱ्या कला आणि त्या कला प्रत्यक्षात आणणारे कलावंत यांना मोठं करण्यासाठी धडपडतात. या धडपडीतूनच योगिताजींनी आणखी एक सहकारी घेऊन क्राफ्ट इंडिया या कंपनीची सुरुवात केली आहे. त्या आणि त्यांचे पार्टनर मिळून भारताच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी आणि इतर कलावंत आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या कारागिरीतून बनणाऱ्या वस्तूंना जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्ताच्या घडीला यासाठी त्यांनी सरकारी माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. आत्ताच्या शासकीय योजनातून भारतीय कला वेगवेगळ्या देशांपर्यंत कशा पोहोचतील, त्या कलांसाठी काय करावे लागेल हा प्रयत्न केला जातो. या योजनांचा फायदाही योगिताजी घेतात आणि त्या कारागिरांना अधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजच्या घडीला त्यांनी ओरिसामधील 35 कारागिरांच्या कलात्मक वस्तूच्या विक्रीची सुरुवात केली आहे. हे ओरिसामधील कलाकार ढोकरा या धातूपासून काही कलात्मक वस्तू बनवतात. हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे.
पण ते ज्या वस्तू बनवतात त्या एकतर डेकोरेशनसाठी वापरता येतात किंवा त्यांच्या घरगुती वापरासाठी बनवलेल्या असतात. मग योगिताजी आणि त्यांचे सहकारी मिळून या कलाकारांमध्ये खूप काळपर्यंत काम करत राहणारे किंवा एखादे काम घेतले तर ठराविक वेळात पूर्ण करून देणारे कोणी आहेत का, अशांची निवड करून घेतात आणि त्यांच्याच कलात्मक वस्तूमध्ये कशा प्रकारे बदल करून त्या वस्तू विक्रीसाठी योग्य होतील याचे त्यांना प्रशिक्षण देतात. कारण वस्तू जरी त्यांच्या गावात बनवल्या गेल्या असल्या तरी त्यांचा ग्राहक शहरात आहे. मग या ग्राहकांना काय आवडेल, कशा प्रकारच्या गोष्टींना तिथे मागणी येते, या सगळ्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे प्रशिक्षण देऊन तशा वस्तू बनवून घेतल्या जातात. अशा वस्तू बनवून योगिताजी आणि सहकारी यांनी दिल्ली आणि चायना अशा 2 ठिकाणी प्रदर्शनात भाग घेतला आहे आणि ग्राहकांचा प्रतिसादही चांगला मिळाला आहे. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये काही धातूचे दागिने बनवले जातात. ते त्यांच्या आवडीचे आणि त्यांना वापरता येतील असे असतात, पण त्यामध्येही बदल करून घेऊन त्यांची विक्रीही चालू केली आहे. या कलाकारांमध्ये काही जणांना मूर्तिकला अवगत आहे. मग मार्बल वापरल्यावर जे तुकडे कापून फेकले जातात त्यांची पावडर करून त्यातूनही मूर्ती बनवून त्या विक्रीला ठेवल्या आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये थोडा बदल करून सर्वांपर्यंत पोहोचवणे हे काम योगिताजी आणि त्यांचे पार्टनर करतात. त्यांचे पार्टनर हातमागावर विणून घेतलेल्या साड्या आणि इतर गोष्टींची विक्री प्रदर्शनात करतात. अशा प्रकारे क्राफ्ट इंडिया या कंपनीतर्फे योगिताजींचे काम चालते. याखेरीज योगिताजी ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून काम करतात. त्या मुळात कमर्शियल आर्टमध्ये पदवीधर आहेत. याचबरोबर आरोग्याशी संबंधित कामही त्या करतात. अशा प्रकारे योगिताजी पूर्ण वेळ व्यस्त असतात. त्यांना भारताच्या इतर भागातील कारागिरांसोबतही काम करायचे आहे. त्या दृष्टीने त्यांचे काम चालू आहे. त्यांच्या या धडपडीला नक्कीच यश येईल असे वाटते. सौ शैला गोखले, योगिता देशपांडे, 98 33 99 63 19. काळाची हाक ऐका. आजकाल बहुतांश महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी काही ना काही करतच असतात. कुणी नोकरी करतं, कुणी व्यवसाय करतं, कुणी शिकवण्या घेतं, तर कुणी आणखी काही करतच असतं, नाही का? एकतर आजकाल मुलींची लग्न थोडी उशिराच होतात. त्यामुळे त्या त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात थोड्याफार स्थिरावलेल्या असतात. त्यामुळं मुलं झाल्यानंतर आपला व्यवसाय त्या सहजपणे थांबवू शकत नाहीत. याशिवाय बहुतांश घरात सासू सासरे किंवा आई वडील नसतात. मग घरातल्या संसाराच्या जबाबदाऱ्या, मुलांना सांभाळणं आणि व्यवसाय नोकरी सांभाळणं हे शक्य होत नाही. मग अशा वेळी मुले सांभाळण्यासाठी पाळणा घराची मदत घ्यावीच लागते. याशिवाय पाळणा घरामुळे आणखी एक सोय होते, ती म्हणजे आजकाल मुलांना भावंड नसतात. मग त्यांना शेअरिंग, एकत्र खेळणे, जमवून घेणे, भांडण झालं तरी एकत्र येणे, या गोष्टी घरात समजू शकत नाहीत. पण हे सगळंच पाळणा घरात करता येतं. मित्रमैत्रिणी, समवयस्क मुलं मुली यासोबत त्यांची भावनिक गरज पूर्ण होते. म्हणून पाळणाघर आणि प्रीस्कूल हे मुलांच्या दृष्टीनं कळीचा मुद्दा बनला आहे यात शंकाच नाही. असेच पाळणाघर आणि प्रीस्कूल चालवणाऱ्या रुपालीताई आज गप्पा मारणार आहेत. रुपालीताई मुळात वेब डिझायनर होत्या, पण होममेकर व्हावे लागल्याने त्यांनी नोकरी सोडली. पण मग घरातल्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्या आणि मोकळा वेळ मिळू लागला. त्यावेळी रुपालीताईंना असे जाणवले की आता हाताशी वेळ आहे, तर त्याचा उपयोग करून आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालं पाहिजे.
म्हणूनच मग काय करता येईल याचा शोध सुरू झाला. मुळात रुपालीताईंना शैक्षणिक क्षेत्रात आवड आहे आणि त्या दृष्टीनं आपण काय करू शकतो असा विचार करत असताना त्यांना डे केअर आणि प्री स्कूल असे एकत्रितपणे सुरू करण्याची कल्पना सुचली. शिवाय या सर्वांची समाजातही गरज आहे असंही जाणवलं. यातूनच मग 6 सेन्स प्री स्कूल अँड डे केअर याची सुरुवात झाली. ते साल होतं 2014. त्यानंतर त्यांनी आजपर्यंतच्या कालावधीत त्यांची डोंबिवली येथेच 3 सेंटर सुरू केली आहेत. डे केअर म्हणजेच पाळणाघरात येणारी मुलं ही 11 महिन्याची झाल्यापासून येतात आणि मुलं 10 वर्षाची होईपर्यंत येऊ शकतात. पाळणाघरात येणाऱ्या मुलांसाठी तिथेच ताजे अन्न तयार केलं जातं. पण ज्यांना तिथलं जेवण नको असेल तर घरातून डबा आणायला सांगितलं जातं. मुलांना स्वच्छ, ताजं आणि चविष्ट जेवण मिळावं असा रुपालीताईंचा कटाक्ष असतो. या मुलांना घरातून रोज 1 फळ घेऊन यायला सांगितलेलं असतं. दुपारची झोप होऊन थोडं खेळल्यानंतर सर्वच मुलं फळं खातात. घरातून येताना त्यांचे कपडे, कंगवा आणावा लागतो. कंगवा हा स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यकच नाही का? संपूर्ण दिवसाचा दिनक्रम काय असतो असं विचारल्यावर रुपालीताईंनी अगदी आवर्जून सांगितलं की त्यांच्याकडे मुलांसाठी स्क्रीन टाईम अजिबात नसतो. त्यांना टीव्हीवर किंवा टॅबवर कार्टून किंवा मुलांची गाणी, गोष्टी दाखवले जात नाहीत. त्यांना त्यांच्याबरोबर असणाऱ्या मावशी गोष्टी सांगतात, गाणी म्हणायला शिकवतात किंवा काही पारंपरिक खेळही घेतात. त्यांना श्लोक म्हणायला शिकवले जाते. तसेच आपले येणारे सणही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. एकंदरच या दिनक्रमामध्ये मुलं खुश असतात. कारण पालक सुट्टीनंतर म्हणतात की घरी मुलं नीट जेवत नाहीत, खेळत नाहीत. म्हणजेच त्यांना पाळणाघरात अधिक आनंदी वाटतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. 3 सेंटर मिळून 200 मुलं रुपालीताईंच्या 6 सेन्सेस प्री स्कूल अँड डे केअरमध्ये येतात. त्यासाठी 25 जणी त्यांच्यासोबत काम करतात. या सर्वांना रुपालीताईंकडे कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपण मुलांची नीट काळजी घेऊ, त्यांना काही दुखापत होणार नाही याकडे लक्ष देऊ, त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देऊ असा आशय असणाऱ्या करारनाम्यावर सही करावी लागते. या सर्व जणींचे वेळोवेळी प्रशिक्षण होतच असते. त्यांना कामात काही अडचणी आल्यास त्याही नीटपणे सोडवल्या जातात. त्याचप्रमाणे मुलांच्या पालकांबरोबरही नियमित संवाद साधला जातो. एखादं मूल जर काही वेगळं वागताना आढळलं तर त्या मुलाशी शांतपणे गोड बोलून त्याची समस्या जाणून घेतली जाते आणि यासंबंधी पालकांनाही योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. यासाठी प्रशिक्षित समुपदेशकही जोडलेले आहेत. मुलांची वर्षातून 2 वेळा आरोग्य तपासणी तर होतेच. त्यामध्येही विशेष करून दात आणि डोळे यांच्या आरोग्यावर विशेष भर दिला जातो. त्याचबरोबर एक डॉक्टरही त्यांच्या पॅनलवर आहेत. म्हणजेच मुलांना वैद्यकीय मदतीची गरज भासली तर ती तात्काळ मिळू शकते. अशा प्रकारे मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर लक्ष दिले जाते. प्री स्कूलमध्ये त्यांचा ठराविक अभ्यासक्रम आहे. त्यामध्ये योगासनांचाही समावेश केलेला आहे. सर्वांनी पुस्तके हाताळली पाहिजेत यावर लक्ष दिले जाते. मुलांचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे लक्ष दिले जाते. थोडक्यात मुलांची मोठ्या शाळेत जाण्यासाठी तयारी करून घेतली जाते. रुपालीताई आता लवकरच आपल्यातर्फे फ्रँचायझी द्यायचीही सुरुवात करणार आहेत. त्यामुळे त्यांचे काम डोंबिवली बाहेरही लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनेक लहानग्यांची सोयही होईल याची खात्री वाटते. सौ शैला गोखले, रुपाली बुटाला, 98-20-28-58-92. महिलांच्या जिव्हाळ्याचा साथी.
मुलगी वयात आली की तिच्या शरीरात बदल होतात. मनात नाजूक धागे तयार होऊ लागतात. या कळीतून फूल होण्याच्या क्रियेत एक महत्त्वाचा टप्पा येतोच आणि तो टप्पा किंवा तो बदल म्हणजे त्या मुलीची मासिक पाळी सुरू होते. त्यानंतर मुलीला हळूहळू स्त्रीत्व प्राप्त होतं. तिच्या आयुष्यातील अनेक वर्ष ही सुरू झालेली मासिक पाळी तिची सखीच होऊन जाते जणू. मासिक पाळीच्या कालावधीमध्ये प्रत्येकीलाच होणाऱ्या रक्तस्रावासाठी काहीतरी वापरावेच लागते. फार पूर्वीच्या काळी सुती साड्यांचे कापड वापरले जायचे, पण महिला घराबाहेर जास्त वेळ राहू लागल्यानंतर ते सुती कापड वापरणे गैरसोयीचे होऊ लागले. मग गेल्या काही वर्षापासून कृत्रिम गोष्टी वापरून तयार केलेले सॅनिटरी नॅपकिन्स वापरात आले. गेल्या 10 वर्षात तर सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर आणि प्रचार अगदी खेडोपाडी झालेला दिसतो. पण काही महिलांना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम किंवा सिंथेटिक कापडाची ॲलर्जी येते. इतक्या नाजूक भागावर रॅश येतो, पुरळ उठतो, खाज येते, अशा प्रकारे त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणे थोडे लाजिरवाणे वाटते. त्यातून मग वेगवेगळी इन्फेक्शन्स झाली तर त्यावरची उपचार पद्धती थोडी कंटाळवाणी, खर्चिक असते. त्यामुळे त्याकडे नीट लक्ष दिले जात नाही. या सॅनिटरी नॅपकिन्समुळे त्रास होणाऱ्या या महिलांमध्ये सुजाता पवार याही होत्या. त्यांनी मग आपल्या परिचयात नातेवाईक महिलांमध्ये या त्रासासंबंधी चर्चा केली आणि असे आढळून आले की अशा प्रकारचा त्रास अनेक महिलांना होतो आहे, पण यावरचा उपाय मात्र सापडत नाही. शिवाय बाजारात काही ठिकाणी मिळणारे सुती नॅपकिन्स तितकेसे योग्य नाहीत. तेव्हा जे आहे ते वापरण्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. पण सुजाताताई स्वस्थ बसणाऱ्या नाहीत. त्यांना स्वतःसाठी काहीतरी मार्ग शोधायचाच होता. त्यांनी या कामात त्यांच्या वडिलांची मदत घ्यायची ठरवली, कारण ते टेक्स्टाईल इंजिनियर आहेत. त्यांना वेगवेगळ्या कापडांची माहिती आहे. वडिलांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या कापडांचा उपयोग करून नॅपकिन्स बनवून बघितले. खूप दिवस प्रयोग केले. त्यांनी जे नॅपकिन्स तयार केले ते स्वतः आणि अगदी जवळच्या महिलांना वापरायला दिले. म्हणजेच त्यांनी आपल्या मालाची फील्ड टेस्टिंग केली. प्रत्येक वेळी येणाऱ्या अनुभवातून शिकत शिकत एक नॅपकिन असा बनला की जो वापरणाऱ्यांच्या पसंतीस उतरला. आणि मग सुजाताताईंचा अवनी हा ब्रँड सुरू झाला. अवनी ब्रँडखाली तयार होणारे नॅपकिन्स हे योग्य त्या चाचण्या घेऊन उत्तम म्हणून अप्रूव्ह झालेले असतात. सुजाताताईंची कंपनी 2021 पासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कार्यरत आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करत असतानाच सुजाताताईंनी आपली वेबसाईटही बनवली. त्याचबरोबर सोशल मीडियावरही जाहिरात केली. माउथ टू माउथ पब्लिसिटीही चालूच होती आणि आजही आहे. त्यांनी बनवलेला पॅड हा स्किन किंवा त्वचेसाठी सुरक्षित असून तो धुवून परत वापरू शकतो. त्या आपल्या पॅडच्या जाहिरातीतही या गुणांवरच जोर देतात. यातून हळूहळू ग्राहकांचे जाळे तयार होऊ लागले आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी माल पाठवला आहे. हे सांगताना त्या म्हणतात, आम्ही आजपर्यंत 30,000 पिनकोड कव्हर केले आहेत. म्हणजेच 30,000 ठिकाणांपर्यंत त्या त्यांची उत्पादने पाठवतात. सॅनिटरी पॅडसोबतच पॅन्टी लायनरही त्या बनवतात. हे पॅन्टी लायनर विशेषतः सफेद पाणी जाते त्याच्या शोषकतेसाठी वापरले जातात. त्यामुळे सफेद पाणी जाण्याचा त्रास असेल त्यांच्या पॅन्टीत चांगल्या राहण्यास, स्वच्छ राहण्यास मदत होते. हे लायनर विशेषतः मेनोपॉजच्या काळात स्त्रियांना उपयोगी असतात. त्यांच्या उत्पादनांचे सुजाताताईंचे मार्केटिंगचे जाळे खेड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यांनी सुरुवातीच्या काळात रिटेलर्स शोधले. काही दुकानातही माल विक्रीसाठी ठेवला. तसेच गावागावात ज्या महिला हे अवनीचे उत्पादन वापरत आहेत त्याच महिला विक्री सुद्धा करतात. त्याचप्रमाणे बचत गटांनीही विक्रीमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच डॉक्टर, स्वयंसेवी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था
या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सुजाताताई स्वतः प्रवास करतात, सभा घेतात, त्यांना माहिती देतात आणि त्यांच्या अडचणीही दूर करतात. त्यांनी व्यवसायाला सुरुवात करताना स्वतःच्याच पुंजीतून आर्थिक सहाय्य घेतले. आता त्यांनी स्टार्टअपच्या योजनेतून सीड मनी घेतला आहे. त्यांची काम करणारी टीम 26 जणांची आहे. त्यांचे पती आर्थिक बाजू सांभाळतात, तर सुजाताताई उत्पादन आणि विक्रीमध्ये लक्ष देतात. त्यांच्या उत्पादनामध्ये मासिक पाळीतील कपडे धुण्यासाठी लिक्विड वॉश, बॅक्टेरिया संपर्क होऊ नये म्हणून वाइप्स, मासिक पाळीत वापरण्याचा कप यांचा समावेश आहे. सुजाताताईंनी गरज ही शोधाची जननी या म्हणीप्रमाणेच आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या उत्पादनामुळे त्यांना स्वतःला आणि सर्वसाधारण पॅडचा त्रास होणाऱ्या महिलांना आपला त्रास कमी करण्याचा मार्ग सापडला आहे. सौ शैला गोखले, सुजाता पवार, 91 67 23 49 66. क्लस्टरमधून रोजगार संधी. अलकाताई देवरे हे सतत धडपड करून दुसऱ्याच्या उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व. त्यांनी ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी ग्रामीण स्वयंरोजगार केंद्र सुरू केले आहे. त्याला महाबँकेची म्हणजेच बँक ऑफ महाराष्ट्राची मदत आहे. या केंद्रांमध्ये ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातून प्रशिक्षणार्थी येतात. इथे नॅशनल अकॅडमीने तयार केलेले कोर्सेस शिकवले जातात. कोर्स पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान रोजगार हमी योजनेतून आर्थिक सहाय्य मिळू शकते. या कोर्समध्ये कौशल्य विकासातील छोटे आणि मोठे कोर्स शिकवले जातात. यासोबतच कुक्कुटपालन, शेती, अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रिया, नर्सरी तयार करणे असे ग्रामीण विभागात रोजगार मिळवून देणारे कोर्स आहेत. तसेच मोबाईल, टू व्हीलर रिपेअरिंग शिकवले जाते. त्यासोबतच अकॅडमीने अंध आणि इतर दिव्यांगांसाठीही कोर्सेस तयार केले आहेत. या संस्थेचं महत्त्वाचं कार्य म्हणजे सर्वच कोर्स चालू करण्यापूर्वी आणि प्रशिक्षण पश्चात योग्य ते मार्गदर्शन आणि काही विशेष समस्या असेल तर समुपदेशनही केले जाते. आजपर्यंत या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 1000 पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. बचत गटांनाही प्रशिक्षित केलं आहे. या प्रशिक्षणातून स्वतःचा व्यवसाय सुरू करणारेही अनेक जण आहेत. यातून अलकाताईंना ग्रामीण भागातील तरुणांसाठी मदतीचा हात देण्याचं समाधान नक्कीच मिळत आहे. पण यावर थांबतील तर त्या अलकाताई कसल्या? कारण एक काम हातावेगळं करतानाच त्यांना नवीन काही करण्याची उर्मी येतच असते. त्यानंतर 2019 पासून अलकाताईंनी महिलांच्या उन्नतीसाठी क्लस्टर विकास करण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली. त्या संस्थेचं नाव आहे तेजस्विनी गारमेंट अँड हँडीक्राफ्ट वेलफेअर असोसिएशन. यामध्ये आर्ट डायरेक्टर आणि 30 शेअर पार्टनर त्यांच्या सोबत आहेत. गारमेंट क्लस्टरमधून वेगवेगळ्या शाळांचे युनिफॉर्म, मोठमोठ्या कंपन्यांच्या कामगारांचे युनिफॉर्म, स्पोर्ट्ससाठी लागणारे टी शर्ट्स, कॅप अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात शिवून दिल्या जातील. याखेरीज कुणाला आपल्या ब्रँडखाली काही मोठ्या ऑर्डर्सचे कपडे शिवायचे असतील तर त्यासाठी जागा, यंत्रसामुग्री आणि काम करणारे लोक उपलब्ध होऊ शकतील. अर्थात या सर्वासाठी माफक चार्जेस द्यावे लागतील. इथून तयार झालेला माल परदेशी पाठवण्याचं उद्दिष्टही अलकाताई ठेवतात. या क्लस्टरमध्येच कपडे शिवण्याची किंवा भरतकाम आणि इतर गोष्टी करण्याची कला सुद्धा शिकवली जाईल असंही अलकाताईंच्या योजनेत आहे. हा प्रकल्प MSMEच्या मदतीने तयार केला जात आहे. हँडीक्राफ्टमध्येही अनेक वस्तू तयार होतील आणि त्या शिकवल्याही जातील. एकूण प्रकल्प 300 ते 400 करोडचा आहे. टप्प्याटप्प्याने तो पूर्ण केला जाईल अशी एकूण योजना आहे. क्लस्टर तयार झाल्यानंतर
इथे 400 लोकांना रोजगार संधी उपलब्ध होईल. अशी एक महिलांच्या विकासाची संधी सुरू करण्यासाठी अलकाताईंचे अविरत प्रयत्न चालू आहेत. हे महिलांच्या विकासाचे अशा प्रकारचे पहिलेच क्लस्टर होणार आहे. अलकाताईंची मेहनत आणि जिद्द हे स्वप्न पूर्णत्वाला नेईल हे नक्कीच. सौ शैला गोखले, अलका देवरे, 9323 92 43 91. शेतीतून व्यवसाय. 21व्या शतकात असे एकही क्षेत्र नाही ज्यात तरुण महिलांनी काम केले नाही. केवळ काम नाही तर प्रावीण्य मिळवले आहे, ज्याचा देशातील सर्वांना अभिमान वाटावा. पण शेतीमध्ये फारच कमी तरुण महिलांनी काम केले आहे. यातीलच एक सौ प्राची गद्रे. तिच्याविषयी जाणून घेऊया या लेखातून. प्राचीने BCom MBA मार्केटिंग केलेले आहे. त्यानंतर ती नोकरी करत होती. प्राचीचे लग्न झाले. त्यानंतर ती व तिचे मिस्टर अमेरिकेला गेले. 2013ला प्राचीचा परिवार भारतात आला. अमेरिकेत असताना तिकडे लहान मुलांना शिकवण्याची गोडी वाटू लागली, म्हणून तिने जॉली फोनिक्स कोर्स करून शाळेत नोकरी केली, क्लासेस घेतले. प्राचीच्या सासऱ्यांनी बदलापूर वेस्ट येथे शेती करण्यासाठी जमीन घेतली आणि तिथे चिकू, पेरू, केसर आंब्याची आणि तोतापुरी आंब्याची लागवड केली. तिथे वाडा कोलम, कडवेवाल, हरभरा, मूग, पालेभाज्या, फळभाज्या यांची हंगामाप्रमाणे पिके काढतात. त्यानंतर प्राची व प्रणव यांनी शेत सांभाळण्याची जबाबदारी घेतली. ते दोघे दर शनिवार रविवार शेतात काम करायचे. शेतमाल विकायला मुंबईला घेऊन यायचे. पण भाज्या व फळे नाशवंत असल्यामुळे ते कठीण होते. मग प्राचीने नोकरी सोडली आणि भाज्या व फळांचे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी डिहायड्रेशनचा कोर्स केला. त्यासाठी लागणारे मशीनही तिने विकत घेतले. त्यासाठी भांडवल स्वतःच उभे केले. मग प्राची व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स बनवायला लागली. प्राची नॅचरल फार्मिंग करते. प्राचीच्या हाताखाली 2 पुरुष व 2 स्त्रिया आहेत. पुरुष पूर्णपणे शेतीकडे लक्ष देतात. या 2 स्त्रिया डिहायड्रेटेड प्रोडक्ट करून त्याचे पॅकिंग करतात. त्या चिकू बाईट्स, पेरू रोल्स बनवतात. हे वर्षभर टिकतात आणि पाहिजे तेव्हा वापरता येतात. वाडा कोलम तांदूळ, कडवे वाल पिकवतात आणि विकतात. वाल सोलणे हे खूप किचकट काम असते, म्हणून रेडी टू ईट इन्स्टंट कडवेवाल हा प्रोडक्ट. तसेच इथे कढीपत्ता, मिरच्या या सगळ्याची पावडर केली जाते. लिंबाचा रस काढून ठेवतात. लिंबाची साल वाळवून पूड करतात. या सगळ्याची विक्री केली जाते. प्राचीचे वरील सर्व प्रॉडक्ट्स जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन येथील लोक भारतात येतात तेव्हा भरपूर प्रमाणात घेऊन जातात. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप इत्यादीमधून मार्केटिंग करतात. इतर शेती करणाऱ्यांकडून प्राची माल विकत घेते आणि विकते. म्हणतात ना, एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हे प्राची आचरणात आणते. 2019 पासून प्राचीने ॲग्रो टुरिझम सुरू केले आहे. तिथे 3 BHK AC विला आहे. तो अद्ययावत आहे. प्राचीने स्वतःला स्वप्नपूर्ती फार्मला वाहून घेतले आहे. शेतात येणाऱ्या प्रत्येक फळाचा, पिकाचा ती अतिशय योग्य वापर करते. डिहायड्रेट करून पदार्थांचे शेल्फ लाईफ वाढवणाऱ्या तिच्या कल्पनेला व व्यवसायाला सलाम. सौ पद्मा कराडे, 92 23 26 20 29. प्राची गद्रे, 77 74 00 87 66.
नियतीच्या मनात असेल तर काहीही शक्य. आपलं मूल काही विशेष करत आहे. त्याने शैक्षणिक प्रगती तर केली आहेच, पण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेऊन, त्याचे प्रशिक्षण घेऊन, त्यातून ज्या गोष्टीची आवड निर्माण झाली, त्या आवडीतून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शिवाय त्या व्यवसायासंबंधी आपलं मूल इतर लोकांना प्रशिक्षित करत आहे आणि शिकून जाणारेही आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात, असं पाहून तर आईचा ऊर अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणारच नाही. अशीच अभिमानाची अनुभूती अंजली आर्वीकर घेत आहेत. अंजली ताईंनीच आपल्या मुलीच्या व्यवसायाची ओळख करून दिली. त्यांची मुलगी अंकिता, हिने अंकिता क्रिएशन या ब्रँडखाली स्वतःची उत्पादने तयार करून विक्री सुरू केली आहे. सुरुवातीपासूनच अंकिताला बाहेर जे हस्तकला किंवा क्रिएटिव्ह गोष्टी बनवण्याचे सेट मिळतात, ते आणून त्यातील सूचनांप्रमाणे त्या गोष्टी करून बघण्याचा छंद होता. त्यातून अंकिताने कधी मेणबत्त्या बनवल्या, तर कधी भरतकाम केले किंवा पेंटिंग केले. पण या कोणत्याच गोष्टीमध्ये ती स्थिरावली नाही. ती नवनव्या गोष्टी शोधत राहिली. रोटरी क्लबतर्फे तरुणांना करिअर बनवण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणारी शिबिरे घेतली जातात. अशाच एका शिबिरात अंकिताने भाग घेतला आणि तिथे तिने हाताने साबण तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यातही तिला एक गोष्ट विशेष आवडली, ती म्हणजे साबणाची फुले करून बुके बनवून दाखवला. असे बुके कुणाला भेट म्हणून द्यायला छान आहे असे अंकिताला वाटले आणि ते बनवण्याचा तिने ध्यास घेतला. अंकिताच्या आई अंजलीताई म्हणतात की मी फक्त ती कामात गुंतून राहते ना, वापरल्या जाणाऱ्या केमिकल्समुळे काही दुष्परिणाम तर होणार नाहीत ना, हे पाहिले. पण त्याकडे एक छंदच या प्रकारे मी पाहिले. पण 2014 नंतर मात्र मीही याकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहू लागले. एकतर बनणारे साबण खूपच चांगल्या दर्जाचे होते, शिवाय लोकांना वापरायला ते आवडत होते. त्याचा ग्लिसरीन बेस असल्यामुळे त्वचेसाठी उपयुक्त होते. त्यानंतर मात्र अंजलीताईंनीही खादी ग्रामोद्योग तर्फे घेण्यात येणारे प्रशिक्षण पूर्ण केले. मुळात अंजलीताई लॉमध्ये शिक्षण घेऊन प्रॅक्टिस करत होत्या, पण या सर्व गोष्टीमध्ये मन आणि बुद्धीने उतरल्यावर त्यामध्ये नव्या गोष्टींचा अंतर्भाव केला. त्याला योग्य ते व्यावसायिक रूप द्यायला सुरुवात केली. नंतर त्यांनी त्यांची लॉची प्रॅक्टिस सोडून व्यवसायात लक्ष घातले. त्यांच्या प्रयत्नातून आज त्यांच्याकडे 250 उत्पादने आहेत. यामध्ये ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे त्वचेची काळजी घेणारे साबण आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये त्वचेला झळाळी देणारे साबणही आहेत. शिवाय चारकोल, कॉफी, पपाया, ग्रीन टी, मसूर, सोनचाफा या वासाचे साबण उपलब्ध आहेत. पियर्स साबणासारखे पारदर्शक साबणांमध्ये गुलाब, लिंबू अशा वासाचे साबण आहेत. त्याचबरोबर निरनिराळ्या प्रसंगानुरूप हॅम्पर्स उपलब्ध आहेत, जसे की वाढदिवस, कॉर्पोरेट गिफ्ट इत्यादी. लहान मुलांसाठी कार्टूनच्या आकाराचे, खेळण्यांच्या आकाराचे साबणही आहेत. यासोबतच एअर फ्रेशनर, वेगवेगळी क्रीम्सही मिळतात. पुरुषांसाठी स्पेशल तयार केलेल्या उत्पादनात दाढीसाठी क्रीम, तेल आणि बाम आहे. चेहरा धुण्यासाठी असणाऱ्या गोष्टींमध्ये हळद आणि चंदन, नीम, तुलसी, ग्रीन टी, मुर्म म्हणजेच पिंपल्स येऊ नयेत म्हणून उपयोगी असे वॉश आहेत. अंजलीताई आपल्या लेकीबद्दल अगदी भरभरून बोलतात. आज त्या तिच्या संपूर्णपणे आधारस्तंभ बनल्या आहेत. तिला त्यांनी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे राहण्यासाठी सर्वस्वी मदत दिली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अंकिता स्पेशल चाइल्ड आहे. पण शासनाच्या आधाराने तिला नोकरी मिळवून द्यायची हे ध्येय अंजलीताईंचे मुळीच नव्हते. अंकिता ही शिक्षणात अव्वल आहे. ती सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच शिकली, पदवीधर झाली. भाषांची तिला आवड आहे.
त्याचबरोबर साबण याच विषयात ती वर्कशॉप्स घेऊन इतरांनाही शिकवते. आजपर्यंत तिने 35 ते 40 स्पेशल मुलांना प्रशिक्षित केले आहे. तिच्या आईने या मुलांना आणि त्यांच्या आयांना घेऊन स्वावलंबी बनण्यासाठी एक ग्रुप तयार केला आहे. तिच्याकडे शिकलेल्या काहींनी स्वतः स्वतंत्र व्यवसाय चालू केला, तर काही जण अंकिता क्रिएशनमध्येच मदत करतात. अशी ही अंकिता स्वतः तर स्वावलंबी झालीच आहे, पण इतरांना घेऊन पुढे जाण्याची तिची जिद्द कौतुकास्पद आहे. सौ शैला गोखले, अंकिता क्रिएशन्स, 9607 551192. अंजली अर्वीकर, 997021 4010. आधुनिक संस्कृती संवर्धन. आम्ही परदेशात प्रवासाला गेलो होतो. तिथे साडी नेसूनच वावरत होतो. तेथील स्थानिक लोकांना आमच्या साडीची खूप मजा वाटायची. ते येऊन साडी कशी नेसतात, ती केवढी मोठी असते, ते कुठे शिकवतात, असे असंख्य प्रश्न विचारत आणि मग फोटो काढत. खरोखरीच त्या 5-6 दिवसात आपण कोणीतरी सेलिब्रिटी आहोत की काय असंच वाटायला लागलं होतं. अर्थात ही जरी तिकडची गोष्ट असली तरी आजकालच्या मुलींना साडी नेसायला आवडते. साडीत आपल्या स्वतःला पाहायलाही आवडते. त्यांना साडी मनापासून नेसायची पण असते, पण त्यासाठी त्यांना थोडा जास्त वेळ लागतो, कारण त्यांना साडी नेसण्याची सवय नसते ना. अर्थात आता प्रत्येक गोष्ट ही वेगात होते. अनेक गोष्टी हातात असणाऱ्या मोबाईलमुळेही सहज होऊ लागल्या आहेत. पण आजचा जमाना स्पेशलायझेशनचा. मग साडीबाबतही स्पेशलायझेशन असणाऱ्या व्यावसायिक भगिनी आहेतच की. चला तर मग भेटूया आभाताई बेंद्रे यांना. त्यांचे वडील ॲक्टर आहेत. आभाताई लहानपणापासून आपल्या वडिलांबरोबर नाटकाच्या स्टेजवर आणि बॅकस्टेजला जाऊन कशी कशी कामं चालतात ते पाहून निरीक्षण करत असत. त्यावेळीही त्यांचे कपड्यांकडे जास्त लक्ष लागत असे. म्हणूनच त्यांनी फॅशन डिझायनिंग करण्याचे ठरवले. पण त्यांना अपघात झाला आणि शिक्षणात 2 वर्षाचा ब्रेक घ्यावा लागला. पण त्यांचं नशीब चांगलं होतं. शिक्षण जरी खंडित झालं तरी काम थांबलं नव्हतं. त्यांनी काही सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम केले. नंतर हळूहळू ॲडव्हर्टाइजमेंटसाठी वेशभूषा करणे हेही काम सुरू केले. काही सेलिब्रिटींसाठीही वेशभूषेचे काम आभाताई करतात. त्याचसोबत मॉडेलिंग एजन्सी सोबतही त्या काम करतात. त्यानंतर मात्र त्यांनी ठरवले की आपण विशिष्ट गोष्टीसाठीच काम करायचं आणि आपले नाव त्या गोष्टीशी कायमचे जोडले गेले पाहिजे. या गोष्टीचा नीट विचार करून त्यांनी 5 वारी साडीवर काम करून रेडी टू वेअर स्वरूपात तिला आणलं. आता त्यांचा स्टुडिओ आहे. तेथे त्यांच्यासोबत 4 मास्टरजी म्हणजे जे आभाताईंच्या डिझाईनप्रमाणे शिवण्याचे काम करतात आणि 2 जण एम्ब्रॉयडरी करून देतात. आता त्यांच्याकडे रेडीमेड साडी आणि मॅचिंग डिझायनर ब्लाउज मिळतात. सुरुवातीच्या काळात आभाताई साड्या आणि ब्लाउज भाड्याने देत असत, पण यामध्ये ग्राहकांचा अनुभव चांगला आला नाही. ग्राहकांच्या वापरण्यामुळे कपड्यांचे थोडे नुकसान झालेले दिसू लागले, म्हणून मग भाड्याने देणे बंद केले. पण आता मात्र लग्नासाठी लागणाऱ्या साड्या म्हणजे लग्न सोहळ्यातील निरनिराळ्या कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या साड्या आणि ब्लाउज यांची ऑर्डर त्या घेऊ लागल्या. आजकाल लग्नापूर्वीचे कार्यक्रम म्हणजे मेहंदी, हळद, संगीत आणि प्रत्यक्ष लग्नात 4-5 साड्या, तसेच लग्नानंतर पूजा, रिसेप्शन अशा कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या साड्या आणि लेहेंगा किंवा इतर गोष्टी आभाताई बनवून देतात.
एका लग्नाची ऑर्डर म्हणजे नवरी आणि तिच्या मैत्रिणी व नातेवाईक अशा साऱ्यांच्याच साड्यांची जबाबदारी आभाताई घेतात. त्याचबरोबर मेन्सवेअरही आभाताई तयार करून देतात. त्यामुळे लग्नसराई सुरू झाली की आभाताईंकडे कामाची लगीनघाई सुरू होते हेच खरं. भविष्यात त्यांना नव्या नव्या फॅशनचे लेहंगे, स्कर्ट्स तयार करायचे आहेत. त्यांना असं मनापासून वाटतं की उद्याची फॅशन ही त्यांनी डिझाईन केलेल्या कपड्यावरून लोकप्रिय व्हावी. आभाताईंमध्ये असलेल्या कलावंताने काळापुढच्या गोष्टी फॅशन म्हणून आणाव्या आणि लोकांना आवडून त्याच त्यांनी वापराव्या. आपली कला लोकांनी शिरोधार्य मानावी यापेक्षा अधिक समाधान कलावंताला कशातच मिळत नाही. कला ही एखाद्या काव्यासारखीच स्फुरत असते. काव्य जसे लोकांच्या मनात ठसावे असे कवीला वाटते, तसेच आपण प्रमाणित केलेली फॅशन लोकांच्या वस्त्र प्रावरणात नियमितपणे दिसावी असेच फॅशन डिझायनरलाही मनोमन भावते. खरं ना? सौ शैला गोखले. आभा बेंद्रे 98-22-98-10-86. उन्हाळ्यातील थंडावा. आपली मुलं मोठी झाली, शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहायला गेली की मुलांची आई त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना पाठवते. ते पदार्थ आपली मुलं तर खातात, पण त्यांची तेथील मित्रमंडळीही आवडीने खातात. मग असाच एखादा व्यवसाय आपणच चालू करावा असं एखाद्या महिलेला वाटते. असंच एकीच्या बाबतीत घडलं. तिच्याविषयी या लेखातून जाणून घेऊयात. तिचे नाव सौ आरती आबासाहेब मोराळे. ती मूळची बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील. आरतीने BA पर्यंतचे शिक्षण तिथेच घेतले. लग्नानंतर आरती परळी वैजनाथला राहायला गेली. नंतर आरतीने MA, B.Ed, M.Ed केले आणि शाळेत नोकरी केली. शाळेत बहुतेक मुले रेडी टू ईट अशा प्रकारचे पदार्थ डब्यात आणायची. यात प्रिझर्वेटिव्ह, रंग घातलेला असतो. याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्याचवेळी आरतीने फूड प्रोडक्ट्स या क्षेत्रातच आपण काहीतरी करायचे असे ठरवले. आरती नंतर औरंगाबादला राहायला गेली. मुले शिक्षणासाठी मुंबईला गेली. मुंबईचा उन्हाळा मुलांना सहन व्हायचा नाही, म्हणून आरती त्यांच्यासाठी वेगवेगळी सरबते बनवायची. त्याच्या 15-20 बाटल्या पाठवून द्यायची. मुलांच्या बरोबर त्यांच्या मित्रांनाही सरबतं आवडत. घरी बनवलेल्या सरबतात प्रिझर्वेटिव्ह, रंग वगैरे काहीही नसते. आरतीने ठरवले आपण हाच व्यवसाय चालू करायचा. महिला व्यवसाय करतात त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन असा असतो की त्या महिलेला काहीतरी आर्थिक अडचण असेल. पण परिवार जरी सुस्थितीत असला म्हणून काय झाले? स्वतःचा छंद जोपासण्यासाठी तिने व्यवसाय चालू केला तर काय हरकत आहे? आरतीने मार्केट सर्व्हे केला. त्यामध्ये तिच्या लक्षात आले की कोहळ्याचे सरबत कुठेच मिळत नाही. आरतीने SSY म्हणजेच सिद्ध समाधी योग हा कोर्स केला होता. या कोर्समध्ये शेवटचे 2 दिवस त्यांनी सर्वांना कोहळ्याच्या रसावर ठेवले होते. त्यावेळी त्यांना सांगितले की कोहळा हा मेंदू व शरीरासाठी अतिशय चांगला असतो. त्यामुळे शरीर डिटॉक्स होते, तुमची पचनसंस्था चांगली राहते. म्हणून आरतीने 2018 पासून कोहळा सरबत बनवण्याचा प्रयत्न चालू केला. ती सरबत तयार करून त्यातील न्यूट्रिशनल व्हॅल्यूज पाहत असे. कृषी विज्ञान केंद्रात आरतीला कोहळा सरबताविषयी सांगण्याची संधी मिळाली. तेव्हा उपस्थित लोकांनाही ते आवडले. त्याचप्रमाणे कुलगुरू, मंत्री तसेच इतर अनेक मान्यवर मंडळींनाही सरबत आवडले. आरतीने कोहळा सरबताचे मार्केटिंग चालू केले.
ती फ्री सॅम्पल्स देत असे, पण लोक पळून जायचे, कारण कोहळ्याला राक्षस असं म्हणतात. लोकांच्या मनातली ही भीती घालवण्यात काही दिवस गेले. त्यानंतर आरतीला आकाशवाणीवर मुलाखत देण्याची संधी मिळाली. त्यानंतर शेतकऱ्यांना, लोकांना हळूहळू माहिती होत गेली आणि लोक फ्री सॅम्पल्स प्यायला लागले. या अनुभवाने आरती खचली नाही. तिने कोहळा सरबत विकायचे काम चालू ठेवले. त्यासोबत तिने जिरा वॉटरही तयार केले आहे. एक महत्त्वाची गोष्ट आरतीने सांगितली की सीझनमध्ये आरती व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज करून नवीन कॉन्टॅक्ट्स मिळवते, आपला खप वाढवते. मोटिवेशन स्पीकर MCEDच्या EDP कोर्स म्हणूनही आरतीला बोलावतात. आरतीच्या जिद्दीला सलाम. सौ पद्मा कराडे, 92 23 26 20 29. आरती मोराळे. कर्तृत्ववान नवदुर्गा. सातारा येथे राहत असलेल्या सौ श्रुतीताई कुलकर्णी यांची खास ओळख कुलकर्णी मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संस्थापक, संचालिका अशी आहे. यांचे माहेर पुण्याचे. लग्नानंतर पहिली 12 वर्ष ग्रामीण भागात राहिल्या. पतीसोबत त्या सातारा येथे आल्या. काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सुरुवातीच्या काळात त्यांनी छोटे छोटे व्यवसाय केले. त्यासाठी सतत फिरणे त्रासदायक होत असे. यावर घरगुती उपाय म्हणून त्या स्कूटी शिकून आत्मविश्वासाने सगळीकडे फिरू लागल्या. याच वेळी त्यांनी चारचाकीचे प्रशिक्षणही घेतले. श्रुतीताईंकडे पाहून त्यांच्या मैत्रिणींना पण आपणही दुचाकी शिकायला पाहिजे असं वाटून श्रुतीताईंकडून त्यांच्या मैत्रिणींनी दुचाकी शिकून घेतली. सुरुवातीला हौस आणि आवड म्हणून त्यांनी आपल्या मैत्रिणींना खरंच दुचाकी शिकवून स्वावलंबी बनवलं. त्यातूनच मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्याचं रुजलं. पण या व्यवसायात मक्तेदारी होती पुरुषप्रधान संस्कृतीची. त्यामुळे हा व्यवसाय सुरू करताना खूपच अडचणी आल्या. अनेक कागदपत्र, सर्टिफिकेट्स अशी माहिती देऊन फाईल पूर्ण करून वेळेवर RTO मध्ये देणं हे तर खूप जिकिरीचं झालं होतं. तरीही अथक प्रयत्नाने आणि तत्कालीन RTO मधील श्री गुजराथी साहेबांच्या सहकार्याने श्रुतीताईंचा हा व्यवसाय सुकर सुरू झाला. ट्रेनिंग स्कूलची RTO कडून परवानगी मिळाल्यावर स्वतःचं कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूल काढायचं ठरवलं. त्यांच्या पतिराजांचं मार्गदर्शन आणि साथ लाभली. त्यांचा मुलगा इंजिनियर आहे. जेव्हा श्रुतीताईंनी मेकॅनिकचे छोटे कोर्सेस केले त्यात त्यांचा मुलगा त्यांना मदत करत असे. त्यांनी एका फ्लॅटमध्ये कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना केली. जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांच्याकडे 4 ट्रेनर्स आहेत आणि त्या स्वतःही ट्रेनिंग देतात. त्यांच्या 3 मोटारी आणि 6 बाईक आहेत. मोटारीसाठी ट्रेनिंग सकाळी 6ला सुरू होतं आणि बाईकसाठी सकाळी 9 वाजता चालू होतं. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातील एकमेव महिला संचालक असलेलं आणि बायकांनी बायकांसाठी चालवलेलं असं हे मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे असं त्या सार्थ अभिमानाने म्हणाल्या. गेल्या 15 वर्षात त्यांनी जवळजवळ 6000 महिलांना दुचाकी, 4 चाकी शिकवून स्वावलंबी बनवलं आहे. त्यांना विचारलं, हा व्यवसाय करताना काही अडचणी आल्या का? तेव्हा त्या म्हणाल्या, अडचणी येतातच हो, पण त्यावर मात कशी करायची हे मी शिकत गेले. बाईक मोटर ट्रेनिंग शिकवायचं तर बाईच्या मनातील भीती घालवण्यासाठी एक प्रकारचं काउन्सिलिंग करावं लागतं. तिच्या मनात आपल्यावरील विश्वास निर्माण करावा लागतो. ड्रायव्हिंग ही कला आहे. त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम अंगी बाणून सहजपणे शिकवावं लागतं. त्यांना 4 चाकी गाड्यांबद्दल आकर्षण होतं. त्यामुळं तेवढं जड गेलं नाही.
श्रुतीताईंनी आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला आणि त्याचबरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकी पण जपली आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण, IDBI बँकेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण वर्ग, ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष प्रशिक्षण वर्ग, तसेच दुचाकी विकणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत कॅम्पचे आयोजन करून यशस्वीपणे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आपले योगदान देतात. श्रुतीताईंना विचारलं, आणखी पुढे काय करायचं ठरवलं आहे? त्यावर त्या म्हणाल्या, प्रशिक्षणाचं काम तर चालूच राहणार आहे. महाराष्ट्रात थोड्या तरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका आहेत, पण महाराष्ट्राबाहेर एकही महिला संचालिका नाही. तर आता राजस्थान, गुजरात, लखनौ येथून विचारणा झाली आहे. प्राथमिक बैठका झाल्यात. तर तेथे जाऊन महिलांना प्रशिक्षण देऊन संचालिका बनवण्यासाठी मदत करण्याचा विचार आहे. माझ्यासारख्या अनेक महिलांनी संचालिका म्हणून काम करावे यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. या आगळ्या वेगळ्या क्षेत्रात श्रुतीताईंनी आपल्या धैर्य, चिकाटी, समयसूचकता, आपुलकी या गुणांनी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांच्या मनात आदराचे स्थान पटकावले आहे. सौ अनुप्रिता नगरकर, श्रुती कुलकर्णी, 9850 1990 21, 9823 39 15 85.